अमरावती महानगरपालिकेच्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांच्या पदाबाबतचा वाद आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत एमआयएम कडून तटस्थ राहण्याचा व्हीप जाहीर करण्यात आला होता। मात्र बडनेरा येथील नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने हात उंचावून मतदान केल्याचा आरोप करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्हीपचे उल्लंघन झाल्याची तक्रार दाखल केली होती। ॲडव्होकेट नासिर यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्ताकडे अधिकृत तक्रार सादर करण्यात आली असून 2 दिवसापूर्वी नोटीस सुद्धा जारी करण्यात आली। या प्रकरणाची सुनावणी येत्या 17 मार्च रोजी होणार असून या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत। आता विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर मीरा कांबळे यांचे नगरसेवक पद कायम राहणार की रद्द होणार हे स्पष्ट होणार आहे।